हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आत्ता वाजले आहेत 6:30. तर आता मी आज लवकरच उठले कारण संडे आहे. मग मी ॲटलिस्ट थोडं 7पर्यंत तरी झोपते. पण ठीक आहे, आज लवकर जाग आली. आजचा प्लॅन जे आहे जेवण बनवायचा पावभाजीचा आहे. मग आता त्याच्यासाठी मी खाली जाऊन थोडीशी भाजी घेऊन येते. भाजी इन द सेन्स जे जे लागणार आहे आता, लाईक मटर, आलू, टोमॅटो, ते सगळं आता यूट्यूबवरचं बघून आणते जाऊन. आणि त्याच्यानंतर जे आहे मला आज क्लिनिंग पण करायची आहे. जर कारण पाण्याचा तर इश्यू चालूच आहे. जर पाणी असेल तर मी क्लिनिंग करते, अदरवाईज क्लिनिंग करून घेते. बघू आता ते. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मला काही माझ्या प्रोजेक्ट्समध्ये चेंजेस करायचे ते पण करून घेते. पहिले त्याच्या अगोदर मी नोट डाऊन करते की मला काय काय चेंजेस वगैरे करायचे. ते आता ह्या व्हिडिओचं झाल्याचं नाही तर मी 5 मिनटामध्ये करून घेते, कारण काल अर्ध केलेलं आहे. परत त्याच्यानंतर सगळं मला आवरायचं पण आहे. आणि आय थिंक हे माझं सगळं जे आहे ना, मी 10 ते 11पर्यंत होईल असं बघणार आहे. कारण की गेलं तर मला बाहेर जायचं नंतर, पण ते पण 50-50% प्लॅन आहे. झालं तर ठीक, अदरवाईज कॅन्सल. तर हे असं प्लॅन आहे. आता मी पहिले थोडंसं फ्रेश होते आणि जाऊन भाजी, परत चहासाठी दूध वगैरे घेऊन येते. बाय बाय, स्टे ट्यून. मी हे नोट डाऊन करून घेतले मला काय काय चेंजेस करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो भाजी आणायला. परत आम्हाला जी पाहिजे ती मिळाली नाही. मग आम्ही दूध घेऊन वापस निघालो आणि असं थोडं टाईमपास करत वापस आलो. कशाला हार? ते सत्कार करू तुझं. का बरं? ब्लॉग बनवायला लागलीस ना तू, मग आपण सत्कार ठेवूया. आमच्या इथे शंभा मिनिटचा चाय मेड बाय माय हजबंड. काल ऑफिसमधून माझ्यासाठी काय आणलं? 1, 2, 3. आणि आज 2026मधला ठाण्यामधला पहिला पाऊस पडला, जे की थोडाच वेळ पडला पण खूप मस्त वाटत होतं. आता जे भाजी मला ऑफलाईन मिळालं नाही ते मी ऑनलाईन फ्लिपकार्ट मिनिट्सवरून ऑर्डर केले. आणि परत पावभाजीचं प्रिपरेशन करून पावभाजी बनवून आम्ही जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर मग थोडासा आराम करून आम्ही बाहेर निघालो. मग माझं काम होतं थोडंसं एअरटेल गॅलरीमध्ये पण, मग ते पण केलं. ते काम झाल्याच्या नंतर आम्ही निघालो डीमार्टमध्ये. मग थोडीशी शॉपिंग करायची होती, 1-2 वस्तू घ्यायच्या होत्या. पण आज डीमार्टमध्ये खूप जास्त गर्दी होती. एक तर संडे पण होता आणि शाळा पण सुरू झालेत. मग त्याच्यामुळं मग आम्ही पण एक अम्ब्रेला घेतलं आणि शूज वगैरे घेऊन ऑफिससाठी आता रेनी शूज घेऊन निघालो. पण बिलिंग करायलाच आम्हाला खूप वेळ लागला कारण की खूप गर्दी होती. आम्हाला लिटरली 9 वाजले होते आणि असं संपला आजचा दिवस.